राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा. आमची वैशिष्ट्ये: निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, सर्वोत्कृष्ट स्वच्छता, जल सर्व्हिस, सुसज्ज किचन हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था. आमच्या शाखा मोशी, मनसर, कळंब, बोटा, माळवाडी. आमचा पत्ता: पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जुन्नर अकोले संगमनेर तालुक्यातून जाणारा असल्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सदर रेल्वे मार्गात अचानक मोठा बदल झाल्याने अकोले संगमनेर जुन्नर तालुक्यातील जनतेच्या पदरी निराशा पडली आहे. अशातच निराश झालेला विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा येथे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा राजकीय खेळखंडोबा झाल्याचा बॅनर शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी झळकल्याने राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. या बॅनरच्या माध्यमातून विकास क्रांती सेनेचे कार्याध्यक्ष इंजिनियर संतोष फापाळे यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात वारंवार होणाऱ्या बदलाबाबत अकोले संगमनेर तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांवर निशाणा साधल्याने पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आलं आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बोटा तालुका संगमनेर येथे रेल्वे स्टेशन उभारण्यात यावे यासाठी दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी या मागणीसाठी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून घारगाव तालुका संगमनेर ते अकोले तहसील कार्यालयापर्यंत बेलापूर, ब्राह्मणवाडा, कोतोळ या गावांमध्ये जनजागृती करत 3 दिवसाच्या मुक्कामासह 60 किलोमीटर पायी चालत शांततेच्या मार्गाने आंदोलन देखील संपन्न झालं आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पुण्याहून नाशिककडे जाताना अंतिम स्थळ सर्व्हेनुसार पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजूने समांतर 210 किलोमीटर अंतर दर्शवलं आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात यानंतर काही राजकीय आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने व राजकीय दबावाने संबंधित रेल्वे मार्ग पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व दिशेने गेला असल्याचे दिसून आले. याचे अंतर 265 किलोमीटर झाल्याचे देखील समोर आले होते. त्यानुसार जमीन अधिग्रहण करण्यासाठी महारेलच्या अधिकाऱ्यांनी या विभागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत जमिनी खरेदी केल्याचे देखील बोलले जात आहे. परंतु सध्या स्थितीत तो मार्ग शिर्डीकडे नेऊन 265 किलोमीटर केला असल्याचे समोर आले आहे. परंतु सदर मार्ग तिकडे कसा व का गेला यावर जनतेत संभ्रम जरी निर्माण झाला असेल तर या मार्ग बदलास कुठेतरी राजकीय दबाव तंत्राचा वापर झाला, कुठेतरी रेल्वे मार्ग ओढाओढीचे राजकारण करून 200 किलोमीटर रेल्वे मार्ग 265 किलोमीटर केला असल्याचा आरोप राजकीय पटलावर केला जातोय. अनेक वर्षापासून संगमनेर, अकोले, जुन्नर तालुक्यातील जनता या रेल्वे मार्गाकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत असून हा रेल्वे मार्ग बदलामुळे मोठा आक्रोश या संगमनेर, अकोले, जुन्नर तालुक्यातील जनतेत निर्माण झाला आहे. संतापलेली जनता विविध प्रकारचे आंदोलन करण्याच्या पवित्रात असल्याचे दिसून येत आहे. त्यात विकास क्रांती सेनेने झळकवलेल्या बॅनरची चर्चा वाऱ्यासारखी पसरत असून राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. तर जनता आता रस्त्यावर उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बोटा. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.